आपली माणसं आहेत की भारतीय आहेत जेव्हा मग जेव्हा आपण घेऊ आपण जेव्हा तुम्ही घेतलं नाही मला काय बनतोय काय कांदा भाजतोय वाटण्यासाठी जेवणासाठी ना चिकन काय बनणार आहे चिकन बनवणार चिकन बनणार आहे काय बरं आहेत ना हो हो एकदम मस्त हो हो बरे आहेत ना आवडते का येतो येतो थांबा येतो झेंडा येणार तर वाट बघणार आलीस आली आली आलीस ना औषध आणायचं ना मेडिकल मधून
मेडिकलला मला औषध आणण्याचं त्याचे काय असलं तर परत चेक घेऊन मेडिकलला आणायला पैसेच नाही आहे नाहीतर मग ते फरक नाही पडला तर या फरक पडला तर कशाला जातो असं जावं पाहिजे नाहीतर पण त्रास व्हायला. तो मागे आधी तो आधीच्या मागे आटी डोंगरी हुरा रे हुरा आमच्या देवाला सोन्याचा तुरा रे दिन आला हा मोठ्या हर्षाचा सण शिमग्याचा हा मानाचा दिन आला हा मोठ्या हर्षाचा सण शिमग्याचा हा मानाचा गाव सारा सुखावला तुला पाहून देवा गाव सारा सुखावला एका वर्षान लई दिवसान गाव देव हा भेटायाला एका वर्षान लई दिवसान गाव देव हा भेटायाला इकडे यार काय बस देवाला
सुनील यशवंत काय सांगितलं सुनील लक्ष्मण कुटुंब आहे तुका सांभाळावा महाराज की काल भैरवनाथ महाराज की हर हर
वर्षान लई दिवसान गाव देव हा भेटाया आला. एका वर्षान लई दिवसान गाव देव हा भेटाया आला. एका वर्षान लई दिवसान गाव देव हा भेटाया आला. महादेव 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 की जय हर हर महादेव नाही असं करू आधी बांधायला लागेल आधी बांधा ये कर बाबू इकडे हर हर भाऊ थोडा वरती
खाली होती. हा, ते कापू लागते ना बाहेर. आणि तिची किंमत बसायला पाहिजे. यायला पाहिजे पाठ पुढे घ्या. तिथे एक धागा बांधा. पंचनदीचा राजा रिव्हर आमची वांगणकरवाडी पंचनदी कोळतारे. आज आमचा काळभैरव दिन आहे. आमची ग्रामदेवता काळभैरव आमच्या वांगणकरवाडीमध्ये पदार्पण झालेलं आहे. सर्व घरोघरी सर्वांच्या घरी आनंदाचा उत्सव साजरा आहे आणि सर्व करत आहेत. सर्वांनी आम्ही सर्व वांगणकर या उत्सवाची वाट पाहत असतो. वर्षभर आम्ही वाट पाहतो आणि आम्ही भावंड धावत ह्या सेवेसाठी या भैरीबाबाच्या दर्शनासाठी धावत येत असतो. आमचा हा भाऊ ह्या ठिकाणी ठाण मांडून असतो. त्यानंतर आम्ही येतो आणि आम्ही सर्व मिळून हा आनंद साजरा करतो. तसाच इतर वांगणकरांनी पण इथे यावं आणि या देवाला कधी विसरू नये. बरोबर ना भावा? हा जो काळभैरवाचा जो सण आहे तर या सणासाठी सर्व महिला आणि लहान मुलं मुली आणि पुरुष मंडळी सुद्धा चांगले कपडे घालून आनंदाने हा सण साजरा करतात. असंच तुम्ही सर्वांनी या देवाची सेवा करा. वांगणकर वाडीचा काय जोर आहे आणि काय उत्सव आहे हे तुम्हाला आल्यावर कळेल. समजलं? त्यामुळे आम्ही इथे दरवर्षी येतो, वाण काढून सण करतो, पण या उत्सवाला आम्ही पोचतो. असेच पोचा तर तुमच्या मुलाबाळांना पण कळेल की उत्सव काय असतो, शिमगा काय असतो, देवाला कसं भजायचं, देवाला कशी पूजा करायची. बरोबर नाही भावा? आणि त्यामुळे रीतिरिवाज पुढे वाढत जातील. हर हर. तसेच हा कार्यक्रम हा जो शूटिंगचा कार्यक्रम आहे आपण आवडीने पहा. कमिटमेंट द्या, चांगली कमिटमेंट द्या, शेअर करा आणि कोकणच्या दुनिया याला अगदी उभारचं करा. जबरदस्त आपल्यासाठी गोंधळ आपला शूट केला, सगळे कार्यक्रम शूट करताय. तर सगळ्या वांगणकरांना विनंती आहे की यांना लाईक सबस्क्राईब करा आणि खरंच त्यांचं हे करा, कारण त्यांचं आपल्याकडे योगदान आहे. आमच्या वांगणकर वाडीमध्ये बहुतेक भरपूर लोक आलेली आहेत. अजून काही कामानिमित्त आहेत. त्या निमित्ताने जरा बाजूला ठेवून आपल्या जे काय कामाचे अधिकारी आहेत त्यांना विनवणी करून कोणत्याही परिस्थितीत या होळीच्या सणाला शिमगा या होळीच्या सणाला आवर्जून या आणि आपला आनंद साजरा करा.